नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता काव्या सुंदर तयार झालेली असते. माननी काकूंनी दिलेली साडी तिला खूपच जास्त खुलून दिसत असते. इतकी सुंदर दिसत असते की तिथे पार्थ आल्यानंतर तो एकटक फक्त काव्याकडेच बघत असतो. त्याची नजर दुसरीकडे हटतच नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे जीवा आरशामध्ये तयार होत असतो आणि तेवढ्यातच इथे केस विंचरत असतानाच इथे नंदिनी आलेली असते आणि नंदिनी इतकी सुंदर दिसत असते की केस विंचरत असताना हातामधला राऊंडर कधी खाली पडतो हे सुद्धा जीवाला कळत नाही. तो आता एकटक फक्त नंदिनीचं सौंदर्यच बघत असतो. तिचा इथे हसरा आणि सुंदर चेहरा त्याच्याकडून जीवाची नजर काही हटत नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा आणि पार दोघेजण आपापल्या बायकांकडे खूपच जास्त प्रेमाने बघत असतात. तेव्हा इथे दोघेही लाजतात आणि तरीसुद्धा त्यातून ही नंदिनी जीवाकडे बघत असते. त्यानंतर दोघे एकमेकांकडे टक लावून बघत असतात. दोघांच्याही नजरेमध्ये एकमेकांना कॉम्प्लिमेंट द्यायला पाहिजे असाच विचार असतो. त्यानंतर जीवा आणि नंदिनी एकमेकांच्या समोर येऊन उभे राहतात. तर इथे काव्य आणि पार्थ एकमेकांच्या समोर उभे राहतात. काव्या खूपच जास्त लाजत असते आणि ती तिथून निघून जाणार. तेवढ्यातच इथे पार्थ म्हणत असतो की काव्या, खूप सुंदर दिसताय तुम्ही. तेव्हा काव्या काहीच बोलत नाही. ती फक्त लाजते आणि पुन्हा तिथून निघून जाणार. तेवढ्यातच इथे पार्थ म्हणतो की काव्या. तेव्हा काव्या म्हणते, काय झालं देशमुख? तेव्हा पार्थ म्हणतो, काही नाही, हॅपी दिवाळी, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे काव्यासुद्धा त्याला शेक हँड करते आणि म्हणते, दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देशमुख. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे नंदिनी आणि जीवासुद्धा नंदिनीला तेच म्हणतो की नंदिनी, खूप सुंदर दिसतेस तू. तेव्हा नंदिनी म्हणते थँक्यू आणि दोघेही सोबत एकमेकांना हॅपी दिवाळी विश करत असतात. दोघेही म्हणतात की हॅपी दिवाळी. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुनीताने तिला जे फुटेज हवं असतं ते फुटेज तिने आता पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून घेतलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रश्मी त्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा रश्मी म्हणत असते की हॅपी दिवाळी मॅडम. तेव्हा इथे दोघे एकमेकींना हॅपी दिवाळी विश करतात. तेव्हा सुनीता म्हणते की रश्मी, तुला तुझं गिफ्ट मिळालं का गं? तेव्हा रश्मी म्हणते, हो मॅम, मला मिळालं. त्यानंतर रश्मी म्हणत असते की मॅम, तुम्ही मला ते फुटेज रिकवर करायला सांगितलं होतं, ते खूप जास्त महत्त्वाचं होतं का? म्हणजे सॉरी, पण तुम्हाला एक गोष्ट विचारू? तेव्हा इथे सुनीता म्हणते, विचार ना. तेव्हा रश्मी म्हणते, जेव्हा आपल्या कॅफेमध्ये काहीतरी मोठा प्रॉब्लेम होतो, एखादा इश्यू होतो, तेव्हाच आपण फक्त इथे CCTV फुटेज बघत असतो ना. पण ह्या वेळेला तर तसं काहीच झालेलं नाही आहे. मग तरीसुद्धा तुम्हाला ते CCTV फुटेज इतकं महत्त्वाचं का वाटलं आणि ते तुम्ही का रिकवर करायला सांगितलं? तेव्हा सुनीता म्हणते की आपल्या दृष्टिकोनातून ते महत्त्वाचं नाही आहे, पण खरं तर खूप मोठा गोंधळ झाला आहे आणि त्यासाठीच मला ते CCTV फुटेज हवं होतं, जे मला आता मिळालं. तेव्हा रश्मी म्हणते, मग तुम्हाला त्याचा एवढा आनंद झाला आहे? मला असं वाटलं की दिवाळीनिमित्त आपल्या इथे एवढे गेस्ट आलेत, तुम्हाला त्याचा आनंद झाला आहे. तेव्हा सुनीता म्हणते, नाही गं, मी दिवाळीसाठी माझ्या मैत्रिणीकडे जाते ना, तेव्हा मी खूप जास्त आनंदी आहे आणि त्याच्यात मला हे फुटेज मिळालं आहे. तेव्हा इथे रश्मी म्हणत असते की मॅम, म्हणजे तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडे जात आहे, तर हे काय आहे तुमच्या हातामध्ये? तेव्हा सुनीता म्हणते की फटाके. दिवाळी आहे म्हटल्यानंतर धमाका तर व्हायलाच हवा ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुनीताने ठरवलेलं असतं, काही झालं तरी काव्य आणि जीवाच्या अफेअरबद्दल घरच्या सर्व लोकांना सांगायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पिहू म्हणत असते की मामी, अगं चल ना, फटाके कधी वाजवायचे आपण? हे बघ, आता लवकरात लवकर जाऊया फटाके वाजवायला. नाहीतर इकडे हा मामा पण अजून आलेला नाही आहे, विक्रम मामा, आणि त्याच्यामध्ये ह्या 2 वहिन्या, इतका वेळ लागतो का कुणाला तयार व्हायला? तेव्हा मान्नी म्हणते, अगं पिहू, आता त्यांचं नवीन लग्न झालं आहे, त्यांना नटायला नाही वेळ लागणार तर कुणाला लागणार? पिहू म्हणते, त्या दोघींचं ठीक आहे, या दादा लोकांना इतका उशीर का होतोय? अरे बाबा, या ना लवकर, डान्स करा ना. तेव्हा इथे पार्थ आणि जीवा म्हणतात की हो अगं, करतोय, डान्स करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्या आणि नंदिनी
दोघेजण आता छान डान्स करत असतात. आल्या आल्या इथे डान्सला सुरुवातच करतात. तेव्हा प्रेक्षकांनो, पिहूची फरमाईश आणि इथे मानिनी काकू आणि विक्रम काकांचा हट्ट, रिक्वेस्ट यासाठी आता दोन्ही जोड्या डान्स करायला तयार झालेल्या असतात. विक्रम काका येऊ शकत नाही, कारण मानिनी काकू म्हणतात की विक्रम काकांचा महत्त्वाचा कॉल सुरू आहे आणि त्यामुळे विक्रम काका आता खाली येऊ शकणार नाही. त्यामुळे आपणच यांचा डान्स एन्जॉय करूया. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता काव्या, पार्थ आणि इथे नंदिनी आणि जीवा सगळेजण मिळून खूप छान असा डान्स आता करत असतात. त्याचबरोबर इथे पिहूसुद्धा त्यांच्यामध्ये छान आता एन्जॉय करत असते. सगळेजण डान्स करून झाल्यानंतर पिहू म्हणते की चला चला आता फटाके वाजवायला चला. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, काव्या तुम्हीही चला. काव्या म्हणते, नाही नाही नको, मी नाही येत. कारण कसं आहे ना, इथे फटाक्यांच्या वासाने, त्या धुराने मला कसं तरीच होतं, मला मळमळतं. त्यामुळे मी नाही येत. तुम्ही एक काम करा, तुम्ही सगळेजण जा, छान फटाके वाजवा, एन्जॉय करा. तोपर्यंत मी तुमच्यासाठी भक्कड चहा तयार ठेवते. मग तर चालेल ना? तेव्हा सगळेजण म्हणतात, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, चला आपण जाऊया. सगळेजण आता टेरेसवरती निघून जातात आणि तेव्हाच प्रेक्षकांनो, सुनीता घरामध्ये एंट्री करते. सुनीता म्हणत असते, हॅपी दिवाळी मानिनी. तेव्हा इथे काव्या सुनीताला बघून घाबरते आणि म्हणते, सुनीता काकू इथे? अरे देवा, बरं झालं यांनी जीवाला इथे नाही बघितलं, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुनीता म्हणत असते की मानिनी, काय गं काय झालं? काव्यासुद्धा इथे आहे का? काव्या, मला बघून तुला आनंद नाही झाला का? तेव्हा काव्या म्हणते, मला आनंद का नाही होणार? तुम्ही इथे दिवाळीला आलात, मला आनंदच झाला की. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे मानिनी काकू म्हणतात की सुनीता, खरंच खूप छान दिसतेस. बरं चल ना, चल मी तुझ्यासाठी काहीतरी खायला देते, तुला ज्यूस वगैरे देते, चल ना. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, हो गं, आता इथे ज्यूस वगैरे तर प्यायचाच आहे, पण इथे आता काव्य पण आहे, तर काव्यालासुद्धा शुभेच्छा देते ना दीपावलीच्या. तुलासुद्धा दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा काव्या, असं आता सुनीता म्हणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे सुनीता म्हणत असते, काव्या काय गं काय झालं? मला इथे बघून तुला खूपच जास्त वाईट वाटलेलं दिसतंय, पण तू मात्र खूप सुंदर दिसतेस हां. तुझा चेहरा बघ किती खुलला आहे. नाही का गं मानिनी? पण काही हरकत नाही, आता लवकरच हा खुललेला चेहरा आहे ना, तो लवकरच इथे कोमजणार आहे. तेव्हा इथे मानिनी म्हणते, का गं असं का बोलतेस? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुनीता म्हणत असते, नाही काही नाही, आज दिवाळीनिमित्त खूप मोठा धमाका करायला आले मी इथे. सत्य काय आहे ना, ते तुम्हाला सगळ्यांना कळेलच, ते सुद्धा लवकर. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सुनीता म्हणालेली असते की काही गोष्टी जेव्हा माझ्या इगोवरती येतात ना, तेव्हा त्या गोष्टींचा सोक्षमोक्ष मला लवकरात लवकर करावा लागतोच. त्याशिवाय मी काही स्वस्थ बसत नाही. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे सुनीता आता खोटी पडते असं तिला वाटतं. तेव्हा ती काव्याच्या विरोधामध्ये डायरेक्ट पुरावाच घेऊन येते आणि ती आता देशमुखांच्या घरी तो पुरावा सादर करणार असते. तेव्हा प्रेक्षकांनो, काव्या भयंकर आता टेन्शनमध्ये येते. काव्या म्हणते, अरे देवा, सुनीता काकू ज्या पद्धतीने इथे आल्यात, त्या तर आता टोमणे देत आहेत. याचा अर्थ त्या शुभेच्छा द्यायला नाही, त्या इथे आमचं भांडं फोडायला आल्यात का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पिहू वगैरे म्हणत असते, चला चला लवकर जाऊया. लोकांनी फटाके वाजवायला सुद्धा सुरुवात केली. त्यानंतर पिहू म्हणत असते, आणि जीवादादा, यावर्षी तू लक्षात ठेवा, फटाके सगळे मीच वाजवणार आहे, नाहीतर दरवर्षीप्रमाणे तू यावर्षीसुद्धा माझे सगळे फटाके फोडून टाकशील. हा फटाका असा वाजवायचा असतो, तो तसाच वाजवायचा असतो, असं सांगता सांगता सगळे फटाके तू फोडून मोकळा होशील. तेव्हा इथे सगळेजण हसायला लागतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, बरं बाबा ठीक आहे, या वेळेला मी एकसुद्धा फटाका फोडणार नाही आहे. तू फटाके फोड, तुम आगे बढो, हम तुम्हारे फटाके सांभाळते हैं. मग तर चालेल ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे सगळे हसत असताना पार्थ म्हणत असतो की जीवा, तू काही सुधारणार नाहीस. तेव्हा जीवा म्हणतो, अरे असं काय बोलतोयस तू दादा, मी सुधारणार नाही म्हणजे? अरे मी बिघडलोयच कुठे? तेव्हा नंदिनी म्हणते, काय काय म्हणालात तुम्ही? अजून किती बिघडायचं आहे तुम्हाला? तुम्ही बिघडायचं नाव जरी काढलं ना, तरीसुद्धा अख्ख्या घराला धडकी भरेल, कळते का तुम्हाला? तेव्हा इथे जीवा म्हणत असतो की बरोबर, तू आहे ना ह्या संधीचं अगदी सोनं करून घे.
मला टोमणे मारायची एक संधीसुद्धा सोडू नकोस हा तू. तेव्हा इथे मोठा फटाका वाजतो. नंदिनी घाबरते आणि जीवाचा हात पकडते. तेव्हा जीवा हसतो आणि म्हणतो, अरे बघा, ही तर एका फटाक्यालाच घाबरली, आता ही सगळे फटाके कसे काय फोडणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मान्नी म्हणत असते, सुनीता अगं काय चाललंय तुझं, तू दीपावलीच्या शुभेच्छा द्यायला आली आहेस ना, मग चल ना शांतपणे तिथे बस, फराळ करून घे, काहीतरी खाऊन घे. तेव्हा इथे आता सुनीता म्हणत असते, मानिनी अगं नको गं, मला खरंच खायला वगैरे काही नको. ते म्हणते टेस्ट तरी करून बघ. तेव्हा सुनीता म्हणते ठीक आहे, मी बाप्पाजवळ इथे आता ठेवायला मिठाई घेऊन आले, कारण चांगल्या कामाला सुरुवात करायची म्हणजे इथे देवाजवळ गोड तर ठेवायलाच हवं ना. तेव्हा इथे काव्य म्हणते, चांगल्या कामाची सुरुवात म्हणजे. तेव्हा सुनीता म्हणते, अगं असं काय करतेस, आज दीपावली आहे, पहिल्यांदा मी इथे घरी येते, मग आता काहीतरी सरप्राईज दाखवणार आहे, त्या निमित्ताने आता देवासमोर गोड ठेवायला नको का. त्यामुळे आता देवासमोर गोड ठेवणार आणि त्यानंतरच मी माझं सरप्राईज सगळ्यांच्या समोर ओपन करणार, असं प्रेक्षकांनो इथे आता सुनीता म्हणत असते. त्यानंतर इथे जीवा म्हणत असतो की माझा मोबाईल राहिला, माझा मोबाईल कुठे आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, का हो तुम्हाला मोबाईल लागतो. तेव्हा जीवा म्हणतो, आता फटाके वाजवत असताना फोटो कॅप्चर करायला नको का, त्यामुळे त्या मेमरीज आपल्याजवळ राहतात, तर मी मोबाईल घेऊन येतो. तेव्हा इथे आता जीवा मोबाईल घ्यायला आल्यानंतर काव्या घाबरते. काव्या म्हणते, अरे देवा, आता जर इथे जीवाला सुनीता काकूंनी बोलावलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल, सगळा तमाशा होईल. तेव्हा सुनीता काकू इथे आलेल्या असतात. तेव्हा काव्या म्हणते, काय शोधतोयस तू. तेव्हा जीवा म्हणतो, अगं माझा मोबाईल इथे राहिला आहे, तो शोधायला आलो आहे. तेव्हा काव्या म्हणते, थांब तू थांब, मी तुझा मोबाईल शोधून देते. आणि ती इकडे तिकडे आता मोबाईल बघत असते. तेव्हा प्रेक्षकांनो मालिनी काकू म्हणतात, काय रे जीवा, काय झालं. तेव्हा जीवा म्हणतो, आई अगं माझा मोबाईल इथे कुठेतरी राहिला आहे. तेव्हा मालिनी काकू म्हणतात, जीवा अरे तू एखादी वस्तू व्यवस्थित जागेवरती ठेवशील तेव्हाच तुला ती सापडेल ना. काव्य एक काम कर ना बाळा, अगं तुझ्या फोनवरून तू जीवाच्या फोनवरती फोन कर, म्हणजे फोन सापडेल ना. तेव्हा काव्या म्हणते, हो अगदी बरोबर. काव्या घाबरलेली असते. सुनीता आता पुन्हा इकडे बघायच्या आत तिला काही करून इथे जीवाचा फोन मिळवून द्यायचा असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो काव्या फोन करते. तेव्हा जीवाचा फोन वाजायला लागतो. तेव्हा कळतं की देवघराच्या तिथेच मोबाईल आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ते काय, देवघराच्या तिथे माझा मोबाईल आहे, मगाशी आपण सगळेजण आरती करत होतो ना, तेव्हाच तिथे मोबाईल राहिला असेल. तेव्हा प्रेक्षकांनो काव्या म्हणते की थांब, मी तुझा फोन घेऊन येते. आणि तेव्हा इथे सुनीता फोन उचलते आणि जीवाला बघत असते. तेवढ्यातच इथे काव्या तिच्या समोरच येऊन उभी राहते आणि म्हणते, काकू असं काय करताय तुम्ही, तुम्ही पाया पडा ना, देवाचा आशीर्वाद घ्या, मी फोन नेऊन देते हा. तेव्हा इथे काव्या फोन घेते तिच्या हातातून आणि जीवाला आणून देते. तेव्हा जीवा म्हणत असतो, काय नेमका प्रॉब्लेम झाला आहे, काव्या इतके घाबरले का. तेव्हा प्रेक्षकांनो काव्या घाबरलेली असते, ती म्हणजे सुनीताला. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता जीवाला काव्या लगेच त्याचा मोबाईल देते आणि त्याला तिथून जायला सांगते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो मानिनी काकू तिथे येतात आणि म्हणत असतात की जीवा अरे थांबतोस का, ते बघ सुनीतासुद्धा आले, तिला भेटूनच जा ना, दिवाळीच्या तिलासुद्धा शुभेच्छा दे. तेव्हा इथे जीवा म्हणतो ठीक आहे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, सुनीता अगं सुनीता. तेव्हा सुनीताचं लक्ष नसतं, ती इथे आता पाया पडण्यामध्ये खूपच जास्त बिझी झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो जीवा तिथून निघून जातो. तो म्हणतो की पिहूसुद्धा मला आवाज देते, मी नंतर आता सुनीता काकूला भेटतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुनीताला मानिनी म्हणत असते, अगं जीवा इथे आला होता, तो तुला दीपावलीच्या शुभेच्छा देणार होता, पण जाऊ दे, तुझं लक्ष नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सुनीता म्हणत असते, बरं ठीक आहे, चल आता जरा मला फराळ टेस्ट करू दे. त्यानंतर प्रेक्षकांनो जीवा म्हणत असतो, सॉरी माझा फोनच सापडत नव्हता. तेव्हा नंदिनी म्हणते, फोन जाग्यावरती ठेवला तर सापडेल ना तुम्हाला, फोन जागेवरती ठेवायला टॅक्स लागतो ना तुम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो, आणि मला टोमणे मारायला तुला काहीच लागत नाही ना, म्हणून हवे तेवढे टोमणे मारतेस नाही का. तेव्हा पिहू म्हणते, पारदादा अरे बघतोयस ना, आपण फटाके वाजवायच्या ऐवजी या दोघांमध्येच फटाके वाजतायत. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ना, मी पण काव्याला घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं, या दोघांना भांडणामध्ये आम्हीसुद्धा कॉम्पिटिशन दिलं असतं ना. त्यानंतर प्रेक्षकांनो जीवा म्हणत असतो, भाई बस काय, तुम्ही दोघेजणं
आमच्या भांडणामुळे एंटरटेन होत आहे का? तेव्हा इथे पार्थ आणि इथे पिहू दोघेही म्हणतात हो, आम्ही तर एंटरटेन होतोय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पिहू म्हणत असते, बरं आता चला ना, चला बरं आता फटाके वाजवायला. तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी बघतेस ना, आपलं भांडणं या दोघांना एंटरटेन वाटायला लागलं आहे. आता काय करायचं आपण? त्यानंतर प्रेक्षकांनो सगळेजण फटाके वाजवायला जातात. तेव्हा जीवा म्हणत असतो की काव्या इतक्या आतमध्ये घाबरली का होती? मी पहिल्यांदा तिला इतकं घाबरलेलं बघितलं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता विक्रम काका आलेले असतात. तेव्हा विक्रम काका आल्यानंतर ते सुनीताला इथे दीपावलीच्या शुभेच्छा देतात. तेव्हा इथे सुनीता म्हणत असते, किती वर्षांनी भेटलो ना आपण विक्रम, अजिबात बदलला नाही आहेस तू. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो का, पण तू तरी कुठे बदलली आहेस ग? तू सुद्धा आहेस तशीच आहेस ना आत्तासुद्धा, जशी आधी होतीस तशी आताही तशीच आहेस नाही का? तेव्हा सुनीता म्हणते म्हणजे? तेव्हा विक्रम काका म्हणतात नाही, म्हणजे आधी जसा तुझा स्वभाव होता ना तसाही आत्ता आहे असं म्हणायचं आहे मला. तेव्हा सुनीता म्हणते म्हणजे? विक्रम काका म्हणतात काही नाही, कोण कोण असतं कोण तुझ्या घरी आता? तेव्हा प्रेक्षकांनो इथे सुनीता म्हणते की माझ्या घरी मी, माझा नवरा, माझा मुलगा आणि माझी सून. नवऱ्याला बिझनेसमधून माझ्याकडे बघायलासुद्धा वेळ नाही आहे आणि आता सून घरी आली आहे तेव्हापासून मुलाला आईवडिलांसाठी वेळ नाही आहे. त्यामुळे आता मी सुद्धा स्वतःला कामामध्ये बिझी करून ठेवलं आहे. तेव्हा मानी काकू म्हणत असतात, सुनीता अगं आता तुझी सून म्हटल्यानंतर त्या घरामध्ये हक्काचा तिचा नवराच आहे की नाही? मग आता मुलगा सुनेला नाही वेळ देणार तर कुणाला देणार ग? आता ती बिचारी नवीन लग्न होऊन घरामध्ये आली, ती तर एकटीच पडली आहे ना. मग तिच्या जवळचा म्हणजे तिचा नवराच आहे, त्याच्याबरोबरच ती जास्त बोलणार ना. हे बघ, आपण सुद्धा कधीतरी सुना होतो, तेव्हा आपण जेव्हा नवीन नवीन गृहप्रवेश केला होता तेव्हा आपण सुद्धा आपल्या नवऱ्यांबरोबरच जास्त बोलायचो ना. त्यांच्याबरोबरच आपलं हक्काचं नातं आहे असं वाटत होतं, बरोबर ना? मग आपल्या सुनांना एक नियम आणि आपल्याला एक नियम का? आपण जसं सुना असताना वागलो तशा आता त्या मुली वागतायत असं म्हणूया आणि त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे, हो की नाही? त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता मालिनी काकू सुनीताला समजावण्याचं काम करत असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो इथे आता काव्या छान फराळ वगैरे सगळ्यांसाठी घेऊन आलेली असते, चहा करून आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो सुनीता म्हणते, नाही मानिनी अगं बरोबर बोलतेस तू, पण कधी कधी काही मुलींना आहे ना सवय असते ना नवऱ्याला गुंडाळायची, बरोबर की नाही काव्या? काव्या अगं ये ना इथे बस माझ्या शेजारी, कारण आता पुन्हा तुला कधी बसायला वेळ मिळेल की नाही माहिती नाही. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, का तिला का बसायला वेळ मिळणार नाही? तेव्हा सुनीता म्हणते, नाही म्हणजे आजच्या सुना कामामध्ये स्वतःला किती गुरफडून घेतात ना. आता काव्याच बघा, मी आल्यापासून घरातल्या कामांमध्ये ती बिझीच आहे नाही का, म्हणून म्हटलं बस जरा थोडं इथे. आणि आता आहे ना विक्रम, मला खूप मोठा धमाका करायचा आहे रे, आणि म्हणूनच मी इथे गोडाधोडाचं घेऊन आली. सत्य काय आहे ना ते सगळ्यांच्या समोर यायला हवं. तेव्हा सुनीता चकली खात्याने म्हणते, अरे वा, चकली तर खूप छान बनली आहे. काव्या तू बनवली आहेस का गं? नाही, तू माणसांना गोल गोल अगदी व्यवस्थित बनवतेस ना, म्हणून विचारलं, ही चकलीसुद्धा तूच बनवली असशील. तेव्हा इथे काव्या म्हणते, नाही मी नाही बनवली आहे, माझ्या ताईने. आणि तेव्हा इथे लगेच मान्य म्हणते, ताईने आणि कुणी? तेव्हा प्रेक्षकांनो काव्या तिच्याकडे बघतच राहते. तर पुढील भागामध्ये इथे सुनीता काव्याला म्हणत असते की काव्या, साळसूतपणाचा अवतार अजिबात आणू नको. सगळं काही करून सवरून मी काहीच केलेलं नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करू नकोस. आज मी इथे रिकाम्या हाती आलेली नाही आहे मानिनी. मी सांगितलं होतं ना, या काव्याचं एका मुलाबरोबर अफेअर होतं आणि ते अजूनही आहे, आणि पुरावा घेऊनच मी इथे आता आलेली आहे असं सुनीता म्हणत असते. त्यानंतर ती म्हणते की मी पेनड्राईव्ह आणले आणि पेनड्राईव्हमध्ये मी हा काव्याची आणि तिच्या बॉयफ्रेंडची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवायला घेऊन आले. आत्ताच्या आता सगळ्या गोष्टी स्पष्ट आणि क्लिअर होतील. कळते का तुम्हाला? मला खोट्यात काढत होता ना? हे बघ काव्या, हेच ते पेनड्राईव्ह आहे आणि याच्यामध्येच ते फुटेज आहे ज्याच्यामध्ये तू आणि तुझा बॉयफ्रेंड दोघेजणं बोलताना गप्पा मारताना दिसत आहात. तेव्हा आत्ताच सगळ्यांना कळेल की कोण नक्की तुझा बॉयफ्रेंड आहे ते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता काव्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो.
सुनीता काकू आता सगळ्यांसमोर आपलं भांडं फोडतायत की काय, या गोष्टीची भीती काव्याला आता जबरदस्त पद्धतीने झालेली असते.